नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. एक मुद्दा आम्ही फार आधीपासून वारंवार लावून धरलेला आहे. वेगवेगळे राजकीय सामाजिक पातळीवरचे जे विषय आहेत, विरोधक जाणीवपूर्वक त्याचा गुंता तयार करतात, सर्वोच्च न्यायालयामध्ये घेऊन जातात. सर्वोच्च न्यायालयामध्ये ती प्रक्रिया चालू असताना जे काही त्यांची निरीक्षणं न्यायमूर्तींची समोर येतात त्याच्यावरून हल्लाकल्लोळ केला जातो, बातम्या रंगवल्या जातात आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा ह्यांना फटका बसतो मग तेव्हा हे पुढं काही त्याचं नाव काढत नाही, दुसरा विषय समोर करतात. आत्ताची जी प्रक्रिया चालू आहे दोन बाबतीत आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केला होता, तुम्हाला परत सांगतो. एक विषय असा होता, जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण हे जे संपूर्ण देशभर चालू आहे, आता 12 राज्यांमध्ये चालू आहे. त्याच्यातलं एक पश्चिम बंगाल, त्याच्यावरून इतका आरडाओरडा केला. यापूर्वी बिहारमध्ये यांनी असाच केला होता. आणि दुसरी आपली महाराष्ट्रातली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहे. ओबीसी आरक्षणावरून धिंगाणा घातला नुसतं आणि टांगती तलवार बातम्या अशा दिल्या. आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केले. आता मी तुम्हाला परत त्याचे हेडिंग दाखवतो. दैनिक सकाळमधलं आहे ते, म्हणजे मी कुठल्या हिंदुत्ववादी वर्तमानपत्राचं काही देत नाहीये. आणि त्याच्यात असं आता हेडिंग असं आहे, तुम्हाला मी इथं दिसेल समोर त्याच्यावरती स्क्रीनवरती, स्थानिकचा बार उडणारच, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार. म्हणजे ह्या ओबीसी आरक्षणावरतून टांगती तलवार कशी आहे, निवडणुका कशा थांबू शकतात आणि कसा धिंगाणा चालू आहे असं वारंवार यांनी प्रचार केला होता. आता म्हणजे 2च दिवस उरलेत. आता आज 29 तारीख आहे आणि 2 तारखेला मतदान आहे. उद्या संध्याकाळी प्रचार संपतो आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवरती ह्यांनी अशा पद्धतीचं वातावरण तयार केलेलं होतं की म्हणजे गोंधळ तयार करायचं. तुम्ही दोन्ही विषय मी तुम्हाला सांगतो. साधं म्हणजे त्याच्यातलं जे कायद्याचे जे सगळे बारकावे आहेत ते आपण बाजूला ठेवत गुंतागुंत. पहिला विषय होता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. संपूर्ण बिहारमध्ये ही प्रक्रिया राबवल्याच्या नंतर बिहारसारख्या तुलनेनं मागास समजल्या जाणाऱ्या, ग्रामीण भागात जास्त तिथली लोकसंख्या आहे असं म्हणल्या जाणाऱ्या भागात सुद्धा पूर्णपणे 2 महिन्यामध्ये ही प्रक्रिया नीट संपली. आणि बिहार इतकं तोडीसतोड लोकसंख्या असलेले 2च राज्य आहेत. म्हणजे एक तर उत्तर प्रदेश जास्त आहे, पण बिहारच्या बरोबरीनं असलेले राज्य म्हणजे त्यातल्या त्यात म्हणजे एक तर पश्चिम बंगाल जिथं आता होऊ घातलेली, महाराष्ट्र त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. बिहार म्हणजे आताचा बिहार, झारखंड सोडून, आणि तामिळनाडू, हे 2-3च राज्य फक्त बिहार इतके किंवा बिहारपेक्षा थोडे जास्त आहेत. उत्तर प्रदेशचं सगळ्यात मोठं आहे. सगळ्यात तशा अर्थाने मोठ्या असलेल्या एका राज्यामध्ये ही प्रक्रिया 2 महिन्यात पार पडल्याच्या नंतर पश्चिम बंगालमध्ये ती होणार नाही. कशावर? महाराष्ट्रामध्ये तर अजून व्हायची आहे. केरळमध्ये आरडाओरडा सुरू केला. आधी कपिल सिब्बल यांना झापलं. 1-2 नाही, 11 याचिका चालू आहेत सर्व्हरच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनवरच्या. आणि इतकंच नाही, आता सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या उच्च न्यायालयांना, सगळ्या हायकोर्टला आदेश दिलेले आहेत की ह्याच्या संदर्भातली कुठली याचिका आता दाखल करून घ्यायची नाही, वरती वर्ग करायची. पहिला झटका जो दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने की ही प्रक्रिया थांबणार नाही. नंबर 2, जी कारणे तुम्ही सांगतायत, पाऊस पडलेला आहे, ग्रामीण भागात लोक आहेत, रब्बीचं आता खळ झालेलं आहे केरळमध्ये, त्याच्यामुळे त्याच्यात लोक अडलं, काहीही चालणार नाही. जी प्रक्रिया चालू आहे वैध आहे, कायद्यानं तो अधिकार निवडणूक आयोगाला दिलेला आहे. निवडणूक आयोग कुठलीच गोष्ट चूक करत नाही. निवडणूक आयोगासमोर 2च फक्त मुद्दे आहेत. प्रत्येक नागरिक हा जो 18 वर्षापेक्षा जास्त आहे तो, आणि जो भारताचा नागरिक आहे तो, या 2 अटी जो पूर्तता करेल अटींची, तो मतदानाला पात्र आहे. बस इतकंच एका वाक्यातलं धोरण आहे. आता मुद्दा असा होतो की 18 वर्षाच्या पुढे कसं तुम्ही झालेले आहात का, आणि तुम्ही प्रत्यक्ष भारताचे नागरिक आहात का? हे नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार त्याला नाही, पण जो नागरिक आहे त्यालाच मतदान करू देण्याचा अधिकार आहे त्याच्याकडे. मग नागरिक कोणाला म्हणायचं? आणि स्वतः सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. रहिवासी प्रमाणपत्र म्हणून त्याला मान्यता देता येऊ शकते, पण नागरिकत्वाचा पुरावा नाही. केवळ तुमच्याकडे आधार कार्ड आहे, त्याच्यावरून तुमचं कुठल्या यादीमध्ये नाव असावं, इकडचं किंवा तिकडचं, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तो पुरावा आहे. पण आधार कार्डाच्या शिवाय तुम्ही जर नागरिकत्वाचा दुसरा कुठला पुरावा दिलेला नसेल तर तुमचं नाव कटू शकतं. हे स्पष्ट झालेलं आहे सर्वोच्च न्यायालय. या लोकांनी इतका गोंधळ घातलेला आहे ह्याच्यावरती.
इतका वैचारिक भ्रम जाणीवपूर्वक पसरवलेला आहे. त्या सगळ्यावरती पूर्णविराम सर्वोच्च न्यायालयाने सलग दोन दिवस, पहिल्या दिवशी कपिल सिब्बलचं चिरफाड केली, दुसऱ्या दिवशी अभिषेक मनु सिंघवीची केली. आता इथून पुढे सुद्धा ज्या ज्या राज्यातल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात सरळ येतील किंवा अभिषेक मनु सिंघवी पुन्हा अजून म्हणजे ह्यांनी त्याच्यानंतर एका NGOच्या वतीने याचिका दाखल केली होती. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, अजून कोणी नाव घ्या तुम्ही, हे सगळे बदमाश जाणीवपूर्वक त्याच मुद्द्यावरती 30 पुन्हा मुद्दे मांडतायत. यापूर्वी आम्ही तो व्हिडिओ केलेला होता, तुम्हाला आठवत असेल तर. कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये सेंट्रल व्हिस्टा संसदेचं नवीन जे संसद भवन जे बांधलं गेलेलं होतं भव्य असं, त्याच्यावरती एका वर्षामध्ये 4 याचिका दाखल झाल्या. शेवटी 5व्या का 6व्या याचिकेला कोर्टानं दंडही लावला, त्यांना फटकारलं आणि खबरदार पुन्हा हा विषय घेऊन इथं आला. हे ठरवून चालू आहे. किंवा प्रशांत भूषण वगैरे तर रोहिंग्याच्या केसेस घेऊन जाऊन बसतात सर्वोच्च न्यायालयामध्ये. हा जो बदमाशपणा चाललेला आहे ना जाणीवपूर्वक, आणि असं नका समजू की हे सहज होतंय, हे ठरवून केलं जात आहे. वोट चोरी, तुम्ही सगळं नॅरेटिव्ह बिहारच्या निवडणुकीच्या आधीचं तपासून पहा. आता ही काय बोंब सांगितली जाते की इतक्या वर्षापासून नितीश कुमारचं सरकार आहे ते टिकलंच कसं. ओडिसामध्ये अशाच पद्धतीने 1-2 नाही तब्बल 20 वर्ष नवीन पटनायक मुख्यमंत्री होते. कोणी असं म्हणलं का की कसं काय टिकलं ते? पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचं राज्य इतके वर्ष राहिलेलं होतं, कोणी काय असं म्हणलं का की ते हरत कसे नाहीत म्हणून? तेव्हा लोकशाही धोक्यामध्ये आली असं का नाही कोणी म्हणलं? वारंवार महाराष्ट्रामधली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. शरद पवार काँग्रेसमधूनच बाहेर पडून बंड केलं त्यांनी, ते आमदार फोडले म्हणून तर सत्ता बदल झाला. तोपर्यंत 78ला शरद पवार मुख्यमंत्री होईपर्यंत महाराष्ट्राची स्थापना झाली. 60ला आधीचं जाऊ द्या, 60 पासून 78 पर्यंत सलग 18 वर्ष महाराष्ट्रामधून काँग्रेसचं सरकार का नाही हटलं? तेव्हा असं कोणी म्हणलं किंवा लोकशाही धोक्यामध्ये आलेली म्हणून? अरे जुनं कशाला? 1999ला महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही, त्याला नाव होतं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी, नुसतं महाविकास आघाडी नाव नव्हतं. हे आघाडीचं सरकार 1999 पासून जे सुरू झालं ते 2014 पर्यंत सलग 15 वर्ष टिकलं, सलग 3 निवडणुका. कोणी असं म्हणलं की लोकशाही धोक्यामध्ये आली मग? हा काय भंपकपणा चाललेला आहे? एखादं सरकार जर सलग टिकत असेल, लोक त्यांना मतदान करत असतील, ही मतदानाची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली पार पडलेली, मी परत हा मुद्दा सांगतोय. पण नाही, आरडाओरडा करायचा, बॉम्ब करायची, माध्यमांना हाताशी पकडायचं, हे तर लिब्रांडो मीडिया तर त्यांना बळी पडतातच. लगेच त्यांची तळी उचलतात, डोक्यावर घेतात. आणि ते कमी पडलं म्हणून की काय, हे सगळे आंतरराष्ट्रीय कटाचं तुंतुळणं वाजवणारे सुमार लोक हे जेव्हा असं सांगतात की CIA आणि मोसादचा कट येतो. आणि दुसरा जो मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या संदर्भात OBCचं आरक्षण, 57 नगरपालिका आणि नगरपंचायतचा विषय होता. तोही कोर्टानं क्लिअर करून टाकला की त्याही निवडणुका थांबणार नाहीत. बाकीच्या 286 म्हणजे एकूण 286 पैकी 57चा प्रश्न होता. बाकीच्यांचा तर तसाही प्रश्न नव्हता 230 नगरपालिका आणि नगरपंचायतांचा. पण विषय कसा करायचा, कसा भडक करायचा, म्हणून मी तुम्हाला ते वर्तमानपत्रातलं हेडिंग दाखवलं मुद्दा. त्याच्यावरची ही उसंतवाणी. कोर्ट म्हणे योग्य सरकारवाई, विरोधाची घाई कशासाठी? विरोधींना असा बसला तडाखा, चुकला आडाखा बंगालच. आधार म्हणजे नाहीच पुरावा, दुसरा शोधावा आधार तो. नागरिकत्वाचा फिटे ऐसा पांग, सीमेवर रांग रोहिंग्यांची. डोळ्यापुढे ऐसी वोट बँक फुटे, ममत्वाचे काटे बाहेर ये. BLO वरती टाकुनी दबाव, आत्महत्या घाव केला पुढे. कांत कोर्टानेच फुंकला बिगुल, लागली चाहुल बदलाची, लागली चाहुल बदलाची. कोर्टाच्या या सगळ्या ज्या पद्धतीचं त्यांचं निरीक्षण समोर आलेलं आहे त्याचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वैध मार्गानं निवडणूक आयोगानं जी सगळी प्रक्रिया चालू केलेली आहे मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाची, ती तशीच संपूर्ण भारतभर व्हावी. इतकंच नव्हे, नियमित स्वरूपामध्ये मतदार याद्या, त्याच्यामध्ये नवीन नाव नोंदवणे, इलेक्शन केव्हाही असो,
आमचं तर नियमित असं म्हणणं आहे की दर 6 महिन्याला मतदार याद्यांचं पुनरीक्षण त्या भागातलं झालं पाहिजे. जे मृत व्यक्ती झाले असतील त्यांचे नाव घटले पाहिजेत. जे नवीन मतदार 18 वर्ष पूर्ण झाले त्याच्यामध्ये नाव आले पाहिजेत. कायमस्वरूपी किमान एका विधानसभा मतदारसंघात तरी, किंवा आपण तालुका पातळीवरती म्हणूयात की तालुके अजून जास्त प्रमाणात आहेत, विधानसभा मतदारसंघ त्या तुलनेमध्ये कमी आहेत. तालुका पातळीवरती कायमस्वरूपी ह्या मतदार याद्या नियमित अपडेट करण्याच्यासाठी म्हणून उपलब्ध असाव्यात आणि त्या तहसील ऑफिसमध्ये तालुक्याच्या एक मुद्दाम कर्मचारी त्यासाठी नेमलेला असावा की कोणीही वर्षभर केव्हाही जाऊन आपलं नाव बरोबर आहे नाही त्याच्या बाबतीतल्या ज्या दुरुस्त्या आहेत नवीन ज्या आहेत ते नियमितपणे चालू राहावं. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःवरून ह्या बदलाचे जे संकेत दिलेले आहेत की हे असे काही बाकीचे फालतू धंदे विरोधकांनी जे चालवलेत ते चालणार नाहीत. यापुढे नियमित स्वरूपात वैध मार्गानं निवडणूक आयोग जे काम करतंय ते चालू राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्या निवडणुका चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा अडथळा नाही आला पाहिजे. इथेच थांबूया. धन्यवाद.